या ठिकाणी तळेगावमध्ये खूप असा सुंदर प्रतिसाद या मतदानावरती दिसून येत आहे। खऱ्या अर्थानं बघायचं झालं तर यावेळेस युवकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी दिसून आला आणि खरा लोकशाहीचा उत्सव काय असतो आज या मतदानाच्या माध्यमातून या जनतेला दिसून येत आहे। आणि हा लोकशाहीच्या उत्सवाचा निश्चितच हा विजय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताचा अधिकार बजावण्यासाठी सर्वच लहान थोर आणि ज्येष्ठ नागरिकांचा देखील या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। असंच या ठिकाणना मी एकच सांगू इच्छितो, आणखी मतदानामध्ये जास्तीत जास्त वाढ होण्याची आवश्यकता आहे। खऱ्या अर्थानं युवकांनी जी आजपर्यंत मतदानासाठी दाखवून दिलं ते यापुढे असंच राहून द्यावा अशीच विनंती मी या ठिकाणी करतो की जी काही लोकशाही आहे ती लोकशाही जर आपल्याला बळकट करायची असेल तर खऱ्या अर्थानं जो काय आपला मताचा अधिकार जो काय आहे तो मताचा अधिकार त्या ठिकाणी आपण वापरला पाहिजे। आपल्याला जे काही सुसंस्कृत नेतृत्व आहे ते सुसंस्कृत नेतृत्व निवडण्याचं काम आपल्याला या मताच्या अधिकारातून त्या ठिकाणी करता येत असतं। म्हणून जास्तीत जास्त युवकांनी बालवृद्धांनी त्या ठिकाणी काय केलं पाहिजे तर मतदान जे काय आहे ते मतदानाचा आकडेवारी जी काय आहे टक्केवारी जी काय आहे ती टक्केवारी त्या ठिकाणी वाढवण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य करण्याची गरज आहे किंवा सर्वांनी ते मतदान घडवून आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं मला वाटतं। गेल्या महिन्याभरापासून हा लोकशाहीचा उत्सव खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सुरू होता आणि आज प्रत्यक्षात आपण जो काय अधिकार आहे आपला एका मताचा अधिकार आपला लोकशाही घडवण्यासाठीचं जे काही उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं युवकांचा मोठा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी दिसतोय। आणि या तळेगावमध्ये अनेक प्रकारच्या युवक त्या ठिकाणी मित्रपरिवार अगदी बाहेरून लांबून शहराच्या ठिकाणाहून मतदानासाठी या ठिकाणी आलेले आहे। खऱ्या अर्थानं जी काही लोकशाही आहे ती लोकशाही बळकट करण्याचं काम तळेगाव दिघीमधला युवक करताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय। खऱ्या अर्थानं हे जे काय आता 12 वाजलेले आहे 12 वाजेपर्यंत 35 ते 40% मतदान झालेलं आहे आणि अजून जो काही उरलेला वेळ आहे त्या उरलेल्या वेळामध्ये देखील 80-90% तळेगावमध्ये सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। तर बाहेर गेलेले भरपूर लोक या मतदानासाठी आज या ठिकाणी येत आहेत। संगमनेर तालुक्याचं पहिल्यापासूनच एक वातावरण जे आहे ते कायम खेळीमेळीच राहिलेलं आहे आणि मतदारसंघाचा मागील इतिहास बघता या वेळेस पण चांगलं भरभरून मतदान या ठिकाणी होत आहे। तळेगाव दिघे हा मोठा गट आहे आणि या गटाचा विचार करता या गटातील सर्व गावांचा प्रतिसाद बघता यावेळेस पण एक चांगल्या पद्धतीचं मतदान या ठिकाणी होईल आणि वृद्ध असतील तरुण असतील आणि महिला असतील सगळेजण घरात मतदान आता वाढलेलं आहे। काय युवकांचा प्रतिसाद वाटतोय? खरंच वाटतोय ह्यावेळेस, कारण मी स्वतः पुण्यावरून आज सकाळी आलेलो आहे। तर या ठिकाणी बघितल्यानंतर आपण तुम्ही इथं बघितलं तर युवकांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे आणि लोकशाहीसाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे की युवकांचा सहभाग जो असायला पाहिजे तो या तळेगाव दिघे या ठिकाणी दिसत आहे। आणि पहिल्यापासूनच जर या मतदारसंघात बघितलं तर युवकांचा प्रतिसाद कायमच राहिलेला आहे आणि यावेळेस मला असं वाटतंय की हे जे टोटल जे मतदान होईल यामध्ये मतदानाचा टक्का निश्चितपणे वाढलेला असेल। आजच्या विधानसभेच्या मतदानासाठी आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सर्व तरुण मंडळी विविध क्षेत्रातील ज्येष्ठ आबालवृद्ध आणि आमचा सर्व मित्रपरिवार जे बाहेरगावी जॉबला आहे तोही सर्व मित्रपरिवार आज या ठिकाणी मतदानासाठी आलेला आहे। आणि तळेगावचं वातावरण खूपच खेळीमेळीत आणि कुठलाही वादविवाद न होता सकाळचे 12 वाजत आलेले आहे। आतापर्यंत ऑलमोस्ट 45% पर्यंत सरासरी मतदान झालेलं आहे आणि बाकीच्या होणाऱ्या राहिलेल्या वेळेत पण मतदान केंद्रावर भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे। आणि तळेगावमध्ये दोनही पक्षाच्या वतीने किंवा तीनही पक्षाच्या वतीने कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे काम करत आहे। आणि आजच्या या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मी सर्वांना आवाहन करतो की आपण कुठलंही कारण न देता मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि आपला निर्भीडपणे मतदानाचा हक्क पार पाडावा एवढं बोलतो। आज दिनांक 20 नोव्हेंबर आज आपले विधानसभेचे इलेक्शनचा दिवस आहे। तर त्या निमित्ताने असं सौहार्दपूर्ण वातावरण तळेगावमध्ये आहे आणि त्या निमित्ताने सर्व प्रकारचे बाहेरून जे जॉबला गेलेली मंडळी ती पण गावाकडे आलेली आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इथे इलेक्शन पार पडत आहे। कुठल्याही प्रकारचे काही भांडण नाही, वाद नाही, काही नाही, सर्व प्रकारचे जे तरुण आहे ते एकत्रितपणे मतदान याला उत्साहाचं वातावरण देत आहे आणि अशा प्रकारे इलेक्शन आपल्या इथे पार पडत आहे।